मित्रांनो, एकूण 416 जागांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जो पद आहे त्या पदाचं नाव आहे तुम्ही पाहू शकता चौकीदार आणि ही भरती आहे गट ड ची. तर त्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी जी जागा असणार आहे ती जागा कुठं असणार आहे तर या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहातील चौकीदार गट ड संवर्गासाठी अर्ज मागवण्यात येत आहे आणि यामध्ये टोटल 416 जागांसाठी ही जाहिरात असणार आहे. आणि यामध्ये पुढे काय उल्लेख केलेला आहे, तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे पहा मित्रांनो. या ठिकाणी जे अर्ज आपल्याला करायचे ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे, ऑफलाईन पद्धतीने नाही. तर या ठिकाणी वेबसाईट यांनी प्रकाशित केलेल्या आहेत. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता आणि ज्या जागा आहेत सरळ सेवेने भरल्या जाणार आहेत आणि पूर्णपणे या ठिकाणी 100% मान्यतेनुसार पूर्ण 416 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. त्याच्यामुळे अत्यंत चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी पहा, जी पद भरायची सुरुवात होणार आहे ती केव्हा होणार आहे या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे 27/4/2026 पासून आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहेत आणि याचा अंतिम दिनांक आहे 18/5/2026 पर्यंत तुम्हाला वरील दिलेल्या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म जाऊन फिलअप करायचा आहे. त्यासाठी आपण ही संपूर्ण जाहिरात आपल्या इंडियन डेप जॉब अलर्ट गुरु या टेलिग्राम चॅनल्सवर अपलोड केलेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, फॉर्म भरण्या अगोदर तुम्हाला तुमच्या कास्टनुसार नेमक्या जागा किती येत आहेत याचे संपूर्ण तुम्हाला काय करायचं आहे माहिती पाहिजे आहे. त्यानंतरच तुमच्या कास्टनुसार तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, अर्ज भरायचा आहे. आणि त्याच पद्धतीनं जिल्ह्यानुसार सुद्धा या ठिकाणी जागांचं वर्गीकरण या ठिकाणी केलेले आपण पाहू शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी स्केल पहा, पेमेंट्स किती आहे 15,000 ते 47,600च्या रेंजमध्ये या ठिकाणी पेमेंट्स असणार. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण या ठिकाणी पाहूया मित्रांनो, पात्रता काय आहे. तर पहिलं पहा, उमेदवार भारतीय नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे. वयोमर्यादा या ठिकाणी उल्लेख केलेली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष असावे. त्याच्यापेक्षा जास्त वय या ठिकाणी असता कामा नये. आणि कास्टनुसार सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. आता शैक्षणिक अर्थाचा जर आपण विचार केला तर मित्रांनो, फक्त आणि फक्त तुमच्याजवळ 10वी पास असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच SSC उत्तीर्ण असेल तरी तुम्हाला हा फॉर्म या ठिकाणी भरता येणार आहे. आणि पुढे महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी निवड प्रक्रियाचा देखील उल्लेख या ठिकाणी केलेला आहे की कशा पद्धतीनं तुमची एक्झाम घेतली जाणार आहे. टोटल एक्झाम जर आपण पाहिलं तर मित्रांनो, ही पूर्णपणे 200 मार्काची असणार आहे. मराठी 50, इंग्रजी 50, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी अशा पद्धतीनं 120 मिनिटं तुम्हाला लागतील, म्हणजेच 2 तास. आणि पेपर असेल आपला 200 मार्काचा. आणि फॉर्म भरत असताना फीसचा जर उल्लेख केला तर फीस पाहू शकता या ठिकाणी जनरलसाठी 1000 आणि कास्टसाठी 900 रुपये या ठिकाणी फीस आकारण्यात येणार आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी फॉर्म भरायचं आहे. अजून याबद्दल तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा.